हॅलो हॅलो ना हर धन्यवाद बुवा थोडीशी लेवल द्या फक्त हर धन्यवाद सुंदर असा या ठिकाणी रूपाचा अभंग पण त्यात मध्ये बुवा सुंदर बतावली आहे तुमची पण त्याच्यातले दोन शब्द मागे खटाकले या ठिकाणी बुवा योगेश पांचाळ खरोखर तुमच्या चरणापाशी मी नतमस्तक आहे प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर द्या बुवा नाही तर सुशांत बुवांना द्या हे इकडे बघ त्यांनी काय सांगितलं प्रश्न असा आहे की भक्त पुंडलिक कोण रे पैसे कटते 200 रुपया भक्त पुंडलिक मागच्या जन्मी कोण होता आणि व त्याचे त्या जन्मीचे नाव सांगा त्यांनी पहिलं काय लिहिलं प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर द्या बुवा नाही जमलं तर माझ्या द्या आम्ही कशाला चिठ्ठी घेतली काहीतरी हा म्हणून घेतला पण आम्ही हनी बनीवाल्यांचे विषय कधी भजनात काढले नाही लक्षात ठेव अरे सांग म्हणजे काय अभ्यास आपल्याकडे लक्षात ठेव बोलून त्यांना उगीत नाही लावला आहे बघ अभिषेक शिरसाट दुर्वास बुवा प्रमोद आर्यन अरे शाळा पांचाळ बोन जी समोर तो गाय मारतो म्हणून वासर मारूची सवय आपल्याक नाही भक्त पुंडलिक मागच्या जन्मी कोण होता तर हा भक्त पुंडलिक मागच्या वेळी राजा होता माझ्या अभ्यासानुसार मागच्या जन्मी हा राजा होता आणि व त्याचे त्या जन्मीचे नाव सांग मुचकुंद राजा हे त्याच्या मागच्या वेळीचं नाव होतं मुचकुंद राजा बरोबर तो ग्रंथ तुझ्या मी तुझं देणेकरी आहे की तर तुका विचारलं नाही होता त्यांचं उत्तर मी सांगितलं त्याच्यावरनं तुझी विद्वत्ता काय ती दिसली भजनात हनी काढणार आहे अरे म्हणून घरात बसलास लक्षात ठेवा ऐकला म्हणजे नंतर सुशांत बोललो म्हणून घरात बसलास त्याचं कारण म्हणून आम्ही जोडी घेताना पण विचार करतो ते आम्ही ठेवलो हा आता सांग नंतर राजा मुचकुंद राजा म्हणून अरे तुका खांद्यावर घेतले तर कानाच मुतोक लागलो फक्त पुंडलिकासाठी गाणं आहे बघ कधी लागेल रे विड्या तुला या गोडी अभंगाची कधी लागेल रे विड्या तुला या गोडी अभंगाची मन भावे भजन तू कर प्रभूच्या लाग चरणाला मन भावे प्रभूच्या लाग चरणाला प्रभूच्या लाग चरणाला सका रे भूपाई तू सकाळी वास्तविक काय ना त्याच्यातून ह्याच्यात जरूर शिके
वास्तविक मध्ये आता ज्या काय चाललं ना लाईव्ह ऑन स्टेज काय चाललं त्याच्यावरती बोल. तुका कोणतरी कान भरी ते जीव साला काढीन तू जीव काढीन. त्यासाठी सुशांत वेल प्रसिद्ध. अरे हनीचे विषय काय ते खोड करतो बोलताना विचार कर. म्हणून आम्ही चांगली संगत घेतली. चांगली संगत घेऊन आम्ही कार्यक्रम केला ना म्हणून 4 गावात आमचा काहीतरी नाव ठेवला. लक्षात ठेव. पण ते नको ते फालतू विषय काढशी तर ते तुझे असणारे ते बसणारे त्यांका ते सुनव माका नको सुनू. तुझं काय मी देणेकरी नाही होय ना किंवा तू माझो. या बोलताना जरा भान ठेवून बोल. आणि भजनात सोबत कोण माका लोके कोण सारखं माझे अवतार घेऊक लावू नको नाही तर तुका पेट भजन विसरशी. लक्षात ठेव. कारण बुवा हे कलियुग आहे. मोर नाचताना रडतोय हंस मरताना गातोय. जिवंत माणूस या पाण्यात बुडतोय आणि मेलेला माणूस या पाण्यावरती तरंगतोय. म्हणजे हे कलियुग आहे. कारण आपण पहिला घेतलेला श्वास सोडल्याशिवाय आपण दुसरा श्वास घेऊ शकत नाही. दुनियेत फुकट काय नाही. लक्षात ठेव. तुझ्या माहितीसाठी सांगतो. आणि ते शब्द जे काय बोलतो ते विचारपूर्वक ते न्याय देऊ शिक त्या शब्दांका. आणि ते बोलताना पण फोड केली पाहिजे. समजलं ना. अरे तू बोलतेला उद्या कोणतरी खालती कमेंट वेगळ्या भाषेत असतं ते तुका माहिती नाही. ते आम्ही भोगला आणि त्या दिवशी पण एक जोडी होतो त्यांना माहिती आहे खाली त्यांना. दुसऱ्या दिवशी पण त्यांनी माफी मागितली जाहीरपणे. त्यासाठी आम्ही प्रसिद्ध असो. लक्षात ठेव. नाही तर एक पॉइंट बसा इंस्टाग्राम हे ते. अरे नाही ना बुवा. अरे आम्ही पण देऊ शकतो. मुलगी म्हणजे काय जन्माला बुवा आई घालते. जन्म देता मुली किंवा मुलगी जन्म देता पण कर्म देत नाही. तर आपल्या हातात असता. आपल्या आई बापाचं नाव खै ठेवूचा. 4 चौघात औशी बापसाची मान खाली जाऊ खई की ताट मानेल माझं आऊस बापू समाजात जगलं हो म्हणजे जगा भाऊ. या आपल्या हातात लक्षात ठेव. म्हणून सांगतोय जन्म दिलो कर्म नाही. आता कर्म तू का घडवूचा पुढे आई त्याच्या नको तर काहीतरी बोलशी तर माझ्यासारखं दुसरं वाईट बुवा व्हायचं नसतो. लक्षात ठेव. म्हणून आज कटोकट आम्ही जोडी घेतलो ना म्हणून तुला सांगितलं धालावलीत लावतील शरीर किती सुंदर वारी करता. असले फालतू विषय कधी काढत नाही तो. तू आज नाही म्हटलंस तरी 1.5-2 वर्षांनी गावलं अशी सोबतीला. पण बुवा कार्यक्रम करत्या वेळी चांगल्या पद्धतीने करा. उद्या कमेंट बघ काय असतं. तुम्ही सांगितलं सुरुवातीला मी काय वाईट बोललोय. मी एवढं फक्त विषय सांगितलं की बुवा फावडव म्हणजे आज बिंदास या अर्थ काय बुवा. फावडव म्हणजे काय दाणकी बिणकी घ्यावा किंवा खोरी आणून खापावा एका मागा असं विषय नाही होता. फावडव म्हणजे भाजनाच्या माध्यमातून फावडवा किंवा बतावणी कर. पण तू सुरुवाती गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा वाली कली गाली काढून साडी चाल गुलाबी पागल करते तुझी मोरणी सितार. गुलाबी साडी आणि लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा प्रेम करायचंय मुलींनो प्रेम करा. पण आपल्या आई वडिलांवरती करा. आपल्या भारत देशावरती करा. आपल्या जवानांवरती करा. इकडे बोल काय विषय असता माहिती. तू बस होता रे एवढंच. पण तुझा नवीन पुनरागमन ह्या जोडी खा बरोबर ना. त्यामुळे मी ते विषय सगळीत राहणार नाही. माहिती जे काय तू बोलतस ते तुका बोलायचा बघ बिंदास बोल. पण उद्या या भजन केलं तर रे तकडे खाली कमेंट वरती असताना. आणि जो पाठचे पुढचे विषय काढून जर का बोलत असत ना तर ते कमी आधी बुवा मानतच नाही. लक्षात ठेव. म्हणजे असे जर विषय काढूचे असतील ना भाजना तर त्यांनी आपल्या गुरुचं नावच लावणे असं माका वाटतं. डायरेक्टली बोलले चल. असे जर फालतू भजना करूचे असतील ना अशी नको ते काहीतरी मागचे विषय करून भजना करूचे असतील ना तर त्यांनी गुरुचं तर नावच लावू नये या मताचो मी आहे. अरे तुझ्याकडनं अपेक्षा नाही नको ते गोष्टी काहीतरी तुका कोणी शिकवलं ना त्याका उद्या माझा नंबर त्याने माका फोन करू सांग. म्हणून तुम्ही घरात बसला त्याचं कारण काय आता बघा. म्हणून घरात आहात. अरे भजन आहे ना कारण ना भजन चांगल्या पद्धतीने मायबा भजन श्रोत्याक समोर नसलो तरी त्याला ताडपत्रेवाला जरी असलो अभंगात सांगते तुका गजरात बोल एखादं ताडपत्रेवाला जरी हे शिल्लक रगलो तरी माका बसा. आणि ह्या माझा लाखो जणांना बघणारे होते युट्यूब चॅनल माझे तुषार किंवा ते माझे कोकणी बरोबर ना. लाखो जण बघतले चॅनलला होते. त्यामुळे माका कोण नसला तरी चालला तू बिंदास बोल. पण बोलण्याच्या अर्थ शब्दाचा अर्थ ती फोड करून बोल बरोबर ना. नवीन गाणं बोल. नको छेडू रे नंद किशोरा नकोस सोडू
धरलेला हात रे काना मुकुचंद राजा आहा, सोड तू कृष्णा जाऊ दे विकन्या लोणी कान्हा रे जाऊ दे विकन्या लोणी पिटी बघा जरा हेमले पिटी भाजू घेता काय बघतो लेवल मध्ये ठेवा तुझी तट्टा तुझी मस्करी श्री हरी रीत काला तुझी रे जनक बुवा तुझी रे नाही बरी पुन्हा एकदा सांगतोय शब्द फेक करशी ती 100% फोड करू जमत असत तर कर नाही तर माझ्यासारखं दुसरं वाईट बुवा कोण नसा त्या तुका युट्यूबच्या माध्यमातून सांगते हा रीत काला तुझी रे एक तर इलच लेट घेतलंय तुका समजून तू माझ्यावरतीच परत घाव घालूक शिकलं कोणी कोणी तुका पाठवलं ना कोणी चॅलेंजच्या पावना ते X म्हणून 100% ते 500 रुपये कट करणार होते तुझ्या पाकिटात ना आयोजकांका विचार रीत काला तुझी नाही बरी बाई ग बिजली माझी बागडी 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 आपली वाणी आहे जीभ कारण बुवा पक्षी आपल्या पायांमुळे जाळ्यात अडकतात आणि माणूस एकमेव असो हा तो आपल्या जिभेमुळे जाळ्यात अडकतात त्यामुळे या कर्म म्हणून सांगितलं बुवा जन्म देते ती माता आहे आणि जिथे अस्थि होणार आहे ती माती आहे म्हणे सांगतोय ओढ लावी ती अशी जीवाला गावाकडची माती तो आणि सांगता आजोबा बाजूक बसले तू अरे बाबा हे 300 रुपये हो ऐकलं ते बाजूक नाही बसत 300 रुपये एका रात्रीचे देवचे लागतात माझ्याकडे येतात का तुका काय मारणार माझी माहिती बाकी तुका हनी बरी दिसली असू दे बुवा कारण सांगण्याचं तात्पर्य या ठिकाणी माझी महिला वर्ग उपस्थित आहेत बुवाने सुंदररित्या सांगितलं की डव लावा निर्माण ठेवले तरी ती बाजू एक काळे अरे काळो तो कुंडलिक पण काळोचा युगे 28 ऐकून घे युगे 28 जो उभा राहिला विटेवरती तो पांडुरंग विठ्ठल तो देखील बुवा काळाच आहे मग काळो आणि पांढरो असा काही नसतं तर सुरुवातीक सांगितलं असतं ना काळ्या बाळ्याची झूज घातल्याने म्हणून माझ्या कानड्याने पण आम्ही हे बोलणार नाही कारण बुवा आमच्यावरती संस्कार तसे चांगले एक वेळ एखादो राग आळवीन आणि त्या रागात एक गाणं म्हणन पण समोरच्या बुवा बोलताना मी 10 वेळा विचार करते बुवा लक्षात ठेवा त्यासाठी आम्ही प्रसिद्ध तुम्ही गुलाब राजा सांगितलात ना तर आम्ही खरोखर तुम्ही सांगितलंच पण एका 3 दिवसात 1.5 लाख व्ह्यूज पडले तर किती 1.5 लाख त्यामुळे प्रसिद्ध झालं जास्वंदीचे फुल भडकोनी झाले लाल लाल चमेली म्हणते माझ्या जवळ की नाही कुणी धवल अरे रामा हरे कृष्णा हरे रामा हरे कृष्णा हरे रामा हरे कृष्णा हरे रामा हरे कृष्णा व सुंदर इथे आहे बुवाने सांगितलं महिला वर्ग म्हटल्यानंतर डव आहे मी लावले एका बाजू काळो झालो निर्मात घातलंय म्हणता काय अद्याप पांढरो झालो नाही बुवा त्यांच्यासाठी ऍडव्हर्टाइज सांगितल्याप्रमाणे मोठ्या मोठ्या हायवेच्या बाजू बॅनर असतं कसली डायरेक्ट लागी लगाओ खूबसूरती पाहू आणि तुझ्या मध्ये काय हात जुटली इजगड लगाव खुशली बघाव मेला बुवाने सांगितलं इंग्लिश बुवा इंग्लिश वरती लय मोठं जोक्स पण तो मी आता भजनात मारूच सोडून दिलोय बुवा ते 55 जे आमका ते योग नको आणि तुझी गोरी नको
हे आम्ही फालतू जोक्स मारत नाही, कारण आम्ही रागदारी भजन करणारे भाऊ. कारण बुवा त्या परमेश्वराने सगळ्यांना ताकद दिली आहे. त्या परमेश्वराने सगळ्यांना ताकद दिली, पण माणूसच एक असो हा, तो उभो ताट असो चालता बघा, उभो मान ताट करून असो चालता. आणि प्रत्येक प्राणी या सृष्टीवरती प्राण्यांची फक्त निर्मिती केली, तो प्राणी बघा आडवा. कारण सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, माशाची ताकद त्याच्या शेपटेता, होय ती पाण्यात. ऐकण्यासारखं होय. माशाची ताकद त्याच्या शेपटेता, होय ती पण पाण्यात. मगरीची ताकद तिच्या शेपटीत आहे, ती पण पाण्यात आहे. हत्तीची ताकद त्याच्या सोंडेत आहे. बैलाची ताकद त्याच्या खांद्यामध्ये आहे. घोड्याची ताकद त्याच्या टापांमध्ये आहे. आणि गाढवाची ताकद त्याच्या पाठीत दिलेली आहे. आणि माणूस एकमेव असो त्याची ताकद हे मेंदवात दिलेली आहे. तो मेंदू खय वापरू हो, त्याची जरा अक्कल होईल. ऐकलं, जरा विचारपूर्वक बोल रे बाबा. तुझ्या पाया पडते मी बोल झाला तरी, पण विचारपूर्वक काय ते शब्द फेक. हा आमका भानगडी नको, आम्ही त्या दिवशी एक केली तेवढी बस झाली, पण आमका न्याय मिळालो. ऐकलं, त्या पाहुण्याई मातेच्या कृपेने आमका न्याय मिळालो, लक्षात ठेव. म्हणून जरा भिडताना विचार करूनच भेट. काय छत्रपती शिवाजी महाराजांवरती बुवा गाणं म्हटलं, गाणं कसं असलं पाहिजे बुवा. सुंदर येतं तुम्ही गाणं म्हटलं, तुमच्या गाण्याला मी नाव ठेवणार नाही, पण गाणं बघा काय. रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी. रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी. एक बनाचे भरती पाणी मातीच्या घागरी. भीमतळीच्या तट्टाराया, भीमतळीच्या यमुनेचे पाणी माझा, जय महाराष्ट्र माझा. तिसरं चरण बघ. अळ्या छातीवरी कोरली, छातीवरी कोरली अभिमानाची नेली. कोलादी मनगडे खेळती खेळ जीव केली. दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निधळाच्या घामाने भिजला. देश गौरवासाठी झिजला, देश गौरवासाठी. दिल्लीचे तक्रारी महाराष्ट्र माझा. भीतीला तुझी मुळी गडगडणाऱ्या नव. अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीवा. सह्याद्रीचा सिंह गर्जतो, सह्याद्रीचा सिंह गर्जतो. शिवशंभुराजा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा. छत्रपती शिवाजी महाराज की. गाणी न्याय न्याय बाबू तुझ्यासाठी जोरदार टाळ्या. पूर्ण गाणं त्यांनी म्हटलंय माझ्यासोबत. कितवीत बाबू? हा दुसरीत. पुत्र व्हावा ऐसा गुंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा. साक्षात ही पाहुणे मातेच्या रूपान बघा. ह्या काहीतरी जपाय. तुका हनी होई, तुका गुलाबी साडी भाजण्याच्या सुरुवाती होई. पाऊड म्हणजे त्याचा अर्थ असं नाही होय
ऐकलं अभंग माझ्याकडे मग हे चॅनलवाले तरी असले बस झाले. मी जास्त उशीर घेत नाही कशा, कारण तू हे नवीन आहे, तुका सुरुवात द्यायची होती, या पट्ट्यात नवीन असतो म्हणून तुका सुरुवात द्यायची होती, म्हणून रुपवळीला पण सुरुवात केली, लगेच आटपले. मग गजर पण आपलं 40 मिनिटाचं, कारण उद्या बारी परवा बारी. ऐकलंस, आपला टॉनिक फक्त 5 ते 10 मिनिटाचाच असतं, आंबूनच तो फुलो होयो. ऐकलं, हा लक्षात ठेव. कारण बुवाने सांगितलं प्रेम, प्रेम काय बुवा, अरे तुझ्यासारखे माका शिकूक नको प्रेम कोणाला करू. मी एखादा कुत्रा पाळीन पण प्रेम नाही करूचे, पण माझा प्रेम माझ्या आई वडिलांवरती, या माझ्या भावांवरती, भारत देशावरती माझा प्रेम, माझ्या जवानांवरती प्रेम बुवा. कारण प्रेमाची गोष्ट काय नाही, एका सांगण्याचं तात्पर्य औषधी माझ्या एवढाच हा. त्या दिवशी अशी मी न्यूज वाचलंय मोबाईल मध्ये की एका मुसलमान जातीच्या पोरान एखाद्या मराठी मुलीवरती अत्याचार केल्यान, म्हणजे त्या मराठी मुली फसवल्यान. विचारपूर्वक बोलूचा लागता. मराठी मुलगी ही मुसलमान जातीच्या धर्माच्या मुलासोबत अफेअरात मध्ये, म्हणजे काय प्रेम प्रकरण होता तिच्यासोबत. त्या मुलानं काय केल्यान, अकडे तकडे बघल्यान, 15-20 दिवस झाले, 1 महिना 2 महिने कसरले, म्हणजे त्या बातमीत होता झाला. त्या मुली आपल्या रूमवर नेल्यान, त्या मुलीचे 35 तुकडे केल्यान. 35 तुकडे करीपर्यंत माका सांगा त्या मुलीन आई बापसाचा एवढी मेहनत, काबड कष्ट केल्यान, ह्या काहीतरी वया काबड कष्ट केल्यान, लहानाचा मोठा केल्यान, ह्याच औशी बापसाचे पदरात टाकूचा काय माका सांगा. ही औशी बापसाचे संस्कार होते काय नाही. तर त्या आई बापाचा विचार न करता ती पोरगी ताडकनशी त्या मुलासोबत गेली पळून, आणि स्वतःच्या देहाचे ह्या पूर्ण 35 तुकडे करून घेतले. मला सांगा आईने आणि त्याच्या वडिलाने काय म्हटलं असेल. लहानाचं मोठं केलं, 5 पैसे खिशात नसतं तरी दुसऱ्याच्या दारावर जाऊन 15-20 हजार रुपये आणून स्वतःच्या चेडवाक आणि पोराक मोबाईल देणार बाप आणि औस मंडळ या जगात कोणाक दिसत नाही. ह्या तात्पर्य सांगायचं. कारण बुवा लग्न करून जेव्हा सासरला जाते तेव्हा ते गाणं जेव्हा वाजतं तेव्हा तिची आई आणि बाप समोर कधी रडत नसतो, पण भीतीच्या आड जाऊन, भिताड्याच्या पाठीमागे जाऊन तो रडत असतो मनातून, पण डोळ्यातून कधी दाखवत नाही की जा दिल्या घरी तू सुखी राहा. आणि आताचा प्रेम, आताचा प्रेम काय 15-20 दिवसाचा प्रेम, पळान जातला 3ऱ्या महिन्यात एकदा पोर घराकडे असतला. या औशी बापसाचं नाव काय समाजात. या जेव्हा गाणं लागतं ना बुवा, तेव्हा आई वडील बा कसे रडतात. माय पित्याच्या सावलीतला काळ सुखाचा उसळला, लेक चालली सासरला, लेक चालली सासरला, लेक चालली सासरला. माका समोरच्या बुवा कोणाची गरज नाही, समोरच्या बुवा आपला तसाच असतं. म्हणून आम्ही कार्यक्रम करतो ना बुवा, पुन्हा एकदा तुझ्या सांगतेच आहे, पुन्हा एकदा तुका सांगते, आम्ही कार्यक्रम आमचे तारखेचे फुल आहेत ना, ते असे वयोवृद्ध माणूस आम्ही बाजूक घेऊन बसतो, त्याचा पण काहीतरी, म्हणजे काय एखादं मुखात शब्द गेलो तर ताडकनसाठी आपल्या समजता, बरोबर ना, की यांच्याकडे बघून की आपण अपशब्द जो बोलतो तो काही जाता नाही मुखातून तोंडातून. लक्षात ठेव. म्हणून सुरुवातीला सांगितलं आताच्या दुनियेत ताक सुद्धा फुकान पिऊ गया. सासरलाई बहीण निघाली, 9 महिने ओटीपोटी सांभाळीते बाळा, झोप नाही चिंता 2 जीवांची बापाला. कारण जेव्हा तिच्या बायकोच्या पोटात जेव्हा गर्भवती जेव्हा ती मुलगी किंवा आपली आई असते तेव्हा तो बाप 2 जीवांची काळजी करतो. म्हणून सांगण्याचं तात्पर्य एवढंच होता, 2 जीवांची काळजी करतो तो बाप मंडळी कोणाला दिसला नाही. ही शोकांतिक आहे. सासरलाई बहीण निघाली, सासरलाई बहीण निघाली, भावाची गाडी नेसली मायेची साडी. पडती अक्षता डोईवरती, सनई चौघडा कानी गाती. पडती अक्षता डोईवरती, स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं ओरेश्वरं सिद्धिदं
पल्लाळं पूर्णं विनायकमणं चिंतामणी केवलम् हे जेव्हा मंगलाष्टक जेव्हा लागतं तेव्हा अक्षता टाकून देखील आपली आई वडील नसतात तिथे चार असतात पडती अक्षता डोई परती सनई चौगडा काली गाती राम जानकी कृष्ण रुक्मिणी राम जानकी कृष्ण रुक्मिणी शोभेई जोडी नेसली पंचरत्नांचं बुवाने सांगितलं. पंचरत्न बुवा काय एका गाण्यावरतून सांगतोय बघा. थोडासा प्रयत्न करणार. धन्यवाद. आणि बुवा गजराला सुरुवात करणार. उद्या बुवा दुपारी देखील कार्यक्रम आहे आणि रात्री देखील बुवा कार्यक्रम आहे. पुन्हा एकदा तू बुवा सांगते. पुन्हा एकदा सारख्या सारख्या युट्यूबच्या शब्द पेक काळजीपूर्वक कर. बुवा कोणीतरी मार्केटमध्ये येवा चांगल्या जोडी 100% घेणार. तुम्ही सांगितलास मोठ्या भावाप्रमाणे जोडी घेणार. पण आपण जे शब्द बोलतो ते काहीतरी बुवा नाही तेव्हा लहान भावाप्रमाणे असंच मी सांभाळून घेतले तुका आज. नाही तर ह्या माणसा किचर मित्र माणसानं ह्या माणसा किचर काय लेवलचो मी हसायचो. ह्याच्यात ते 10% लोकांना तरी माहिती असं ऐकलं. त्यामुळे बुवा जास्त उशीर नाही. दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्या रायगडावर एक त्या रायगडावर एक चौदार गडावर हो शिवरायांचा राज्याभिषेक झाला. दलितांनी दलितांचा राजा माडी घोषित केला. असे नर्मली दोन शोभले तुम्ही भांडू नका हरे राम हरे कृष्ण नंतर बघा कमाल सुद्धा पाटील बुवा हे भोळा भोळा गे माझा
भोळा माझा हरी भोळा माझा हरी भोळा भोळा ये माझा त्यानंतर बघा चंद्रकांत कदम बुवा हे देवा तुझ्या दरबारी रे आहे कान्यायनी त्यानंतर सकल्या नकल्या यसल्या सुसल्या चला अजरामर करून ठेवले कदम सकल्या नकल्या यसल्या सुसल्या चला आज धरूया चोरा मग असुच सोडायचो ना सुनेच्या पोरा असून सोडायचो ना त्यानंतर बघा आमचे काशीराम फरक बुवा प्रत्येकाच्या स्टेटसला लागणारा गणेश जयंतीला गणेश चतुर्थीला हे सॉन्ग महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर दे कोकण महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर दे कोकण या कोकणात गजराला सुरुवात करते राता राहिल्याविषयी बुवा तुम्ही बाहेर गेला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची मी शिवमुद्रेचा अर्थ बुवा सांगितला काय पद्धतीने सांगितलं काय होत होतं उद्या कमेंटच्या माध्यमातून येत तू काय झालं तुझं माहिती आहे वाईट सावकाराची आहे तुझी पण तुझं दुकान चुरमुऱ्याचा झाला बुवा आपण जेव्हा शब्दपेक करतो ना तू त्याच्यासाठीच प्रसिद्ध लक्षात ठेव प्रथमेश म्हणून काहीतरी थांबता येईना तुझ्यासोबत कार्यक्रम करू त्याचं रिझन कारण का ऐकलं अरे ऑन स्टेज काय होत का चल आमने सामने होऊन जाऊन दे आता तू थोड्या वेळानं सांगितलं तर भजन कोणी काय केलं कशा पद्धतीने केलं कारण बुवा माझी तेवढी लायकी नाही की आज विलास कैलासवासी कमलसूत लंडन मध्ये ज्यांनी हरिनामाचा जयघोष केला माझी तेवढी लायकी नाही बघा या पेटीवरती भजन करूची पण आज आमच्या अवी घाडी बुवांच्या माध्यमातून आज ही विलास पाटील बुवांची पेटी माका हरिनामात वापरू भेटा ह्याच माझा कुठेतरी पुण्य म्हणून आज बुवा आम्ही काहीतरी कार्यक्रम करतो हे आमचे विलास पाटील बुवांची पेटी आहे ऐकला म्हणून आज सुशांत होईल काहीतरी लोकांच्या मनापर्यंत पोहोचता ऐकलं म्हणून आमच्या मुखात ना कधी घाण शब्द येणार नाही आणि हे साथ जो खाली बसलो तो माझे गुरु माऊली अभिषेक आपले दुर्वास गुरु बुवा यांचं साजा म्हणून आमच्या तोंडात ना एखाद्या अपशब्द जाऊच नाही एखादं आम्ही राग आळवू आता राग माझं एक हातो आळवतोय आणि माझ्या गजराक सुरुवात करतो मदनी रे 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 गा रे सा सरे ग रे सरे नि सनी धनी द पद म प ग म धनी सनी धनी द सरे ग रे सरे ग म धा धा मदनी नि धनी सा सा ग रे सनी सा धनी सा
हरी भजना विन काळ घालवू नको रे. कारण हे हरिभजन आहे. संकटात जेव्हा आपण असणार बरोबर, त्या विठ्ठलाला मायबाप पांडुरंगाला फक्त आवाज द्या. ज्याच्या मुखात हरिनाम रामकृष्ण हरी, त्याला कुठल्या गोष्टी बुवा कमी नाही. लक्षात ठेवा, सदैव पाठीशी. युगे 28 पांडुरंग विठ्ठल, बरोबर ना. एवढं सांगण्याचा प्रयत्न करतोय. हरिभजना विन काळ घालवू नको रे. हरिभजना विन घालवू नको रे. अंतरीचा ज्ञान दिवा, अंतरीचा ज्ञान दिवा, अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको रे, मालवू नको रे. सुंदर. आज बुवा खास करून तुमच्यासाठी हा गजर आमच्या पांचाळ बुवांचा मनार तन मन लावून कर भजन. मनार तन मन लावून कर भजन रे. कारण मन आहे, नाक डोळ कान आणि जुबान या ज्ञानेंद्रियांचा बुवा, या अवयवांचा सरपंच जर कोण असेल तरी आपलं मन आहे बुवा. लास्ट एकदा सांगतो, नंतर गजराला सुरुवात करतो. कारण बुवा आपले वाण नीट असतात तर सगळं काही शक्य आहे. या नाडांमधली शान अनबन शान बुवा. मे महिन्यात बुवांसोबत माझे 2-3 कार्यक्रम फिक्स आहेत. मे महिन्यात संदीप पुजारी बुवांसोबत. आपल्याकडे काहीतरी हा म्हणून आपल्या जोडी घेतात बुवा, बरोबर ना. याचाच पावित्र्य आपण सुंदररित्या गजर करत बिंदास काय बोलायचं असं तर बोल. पुढे काय विषय तुम्ही बघितलं, ऐकलं, ठीक आहे. मनारे तन मन लावून कर भजन. भजन रे. नाकडोळ गान जुबान संसारी घालित दैमान. वागरे जपून तो मान रे. नाकाला वासना सांगत सुटला ज्याला त्याला. बुवा झाली घालून मला पैशाने मिळती सोय. बुवा झाली घालून मला. बुवा झाली घालून मला पैशाने मिळती सोया. तुला उगुण त्याला विसरची सद्गुण मोठा. सुगंध घे घेऊ नको तू घाल रे. डोळ्यांनी पाहिलं रूप एका बाईचं. डोळ्यांनी पाहिलं रूप एका बाईचं. सुखानं येईल झोप बाई मिळेल जर बाईचं. सुंदर प्रकारे आमच्या कैलासवासी परशुराम पांचाळ बुवांनी सुंदररित्या गजर केलाय. कारण बुवा डोळ्यांनी पाहिलं रूप एका बाईचं. सुखाने येईल झोप बाई मिळेल जर बाईचं. कारण ज्यांनी माणसाची डोळ्याची नजर चांगली होईल, बरोबर ना. कारण माता आणि माती असते म्हणून मगाशी सांगितलं बुवा ओढ लावे ती अशी जीवाला गावाकडची माती. हे बाई असे आई बहीण नात
ह्याची घे जाणून. होऊ नको तू असा बेवान रे. मला रे दुसऱ्याच्या घरची कथा कानानं ऐकली. हे दुसऱ्याच्या बोलण्यावर ना बुवा अक्कल घाण ठेवली. दुसऱ्याच्या घरची कथा कानानं ऐकली. थोडं होत परंतु त्यानं गाव भरदवंडी पिटली. कर काय काय खोट ऐकलेच नाही नीट. करू नको चाली हो पुण्यवान रे. शेवटचा चरण आहे या ठिकाणी. अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम कारण पाहुण्याही मातेसाठी गोंधळ 100% सादर करण्याचा प्रयत्न करतोय. बघा दर्शनासी आलो दर्शनासी आलो आज नाडण या गावात. दर्शनासी आलो आज नाडण या गावात. पाहुणे देवीचं वार माझ्या भरलं अंगात. आज नाडण या गावात. दर्शनासी आलो पाहुणे देवीचं वार माझ्या भरलं अंगात. हे दैवत मान या नाडण गावची शान. हे निसर्गानं गावलं तुझ्या देवीचं वरदान. हे देवी माझी बसली साऱ्या चराचरात. देवी माझी बसली साऱ्या चराचरात. पाहुणे देवीचं वार माझ्या हे वाजवू संबळ घालू देवीचा गोंधळ. हे वाजवू संबळ वाजू बघा. हा. हे वाजवू संबळ घालू देवीचा गोंधळ. पाहुणे देवी करी दे या भक्तांचा सांभाळ. पाहुणे देवी दीन होती भक्त सारे तुझ्या चरणात. दीन होती भक्त सारे तुझ्या चरणात. पाहुणे देवीचा वार माझ्या भरला अंगात. पाहुणे देवीचा वार माझ्या भरला अंगात. अवदसा जीभ मोठी. जाता जाता या ठिकाणी गजराची सांगता करतोय कारण बुवांना देखील संधी मिळाली पाहिजे. व खरंच सांगतोय बोलण्यासारखे खूप होतं पण आज कुठेतरी तुमचा मान सन्मान ठेवतोय.
धन्यवाद तुमका बाकी काय मनाचा बिंदास बोला त्यासाठी सुशांत जोईलच प्रसिद्ध तुम्ही काय तर म्हणा औदसा जीभ मोठी कायदाशी ने दचामा करुणी गावी दे बाण साऱ्या संसारात सांगे परशुराम तुझला सांगे परशुराम तुझला आवर तुझ्या जीवेला आदरी जपून तू बाण रे कडवळ कान तुभाय संसारी घालीत नाही मान वागरे जपून तू बाण धन्यवाद 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 उदो बोला उदो आई पाहुणाई देवीचा उदो उदो बोला उदो आई पाहुणाई देवीचा उदो